ताडदेवमधील एका उच्चभ्रू इमारतीमधील एका इमारतीमधील फ्लॅट जो आहे तो सेल करत असताना एका रिअल इस्टेट एजंटने मात्र ते घर फक्त शाकाहारी असणाऱ्या लोकांनाच विकलं जाईल अशा पद्धतीची जाहिरात केली। यावरतून सगळा वाद जो आहे तो आता निर्माण होताना पाहायला मिळतोय। आपल्यासोबत मनसेचे मलबार हिल विधानसभेचे विभागाध्यक्ष दिनेश पुंडे आहेत। दिनेश पुंडेजी, तुम्ही थेट खरं तर पोलीस स्टेशन गाठलं, ताडदेव पोलीस स्टेशन, आणि तिथे जाऊन तुम्ही तक्रार केलेली आहे। हा नक्की रिअल इस्टेट एजंट ब्रोकर कोण आहे आणि किती दिवसांपूर्वी ही संपूर्ण जाहिरात झाली आणि कोणती मागणी तुम्ही पोलीस स्थानकात पोलीस अधिकाऱ्यांशी केलं? बघा, काल तुमच्यासारख्या चॅनलच्या माध्यमातूनच ती सगळी रील सगळे फिरत होती। काल रात्रीपासून आम्ही त्या व्यक्तीला शोधायचा प्रयत्न करतोय, त्याला फोन लावतोय, त्याला व्हॉट्सअप कॉल केला, सगळे केले, पण तो व्यक्ती काय आमच्या तावडीत सापडला नाही। शेवटी आज सकाळी आम्ही ताडदेव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली की या विकृत व्यक्तीविरुद्ध, जो समाजामध्ये सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करतोय, शाकाहारी आणि मांसाहारी असा वाद निर्माण करतोय, याच्यावर आपण कडक कारवाई करावी, त्याला अटक करावी, अन्यथा आम्ही मनसे स्टाईलने त्याला आमचा दणका देऊ। परंतु हा व्यक्ती नक्की कोण आहे जो रिअल इस्टेट ब्रोकर आहे, जो ह्या संदर्भातली सगळी जाहिरात करतोय? त्या व्यक्तीचं नाव काय आणि त्याचा परिचय काय आणि तो तो अशा पद्धतीने का करतोय ह्याची तुम्ही जाणून घेतली का माहिती? बघा, मला जे माहिती कळाली किंवा मला जे दिसतंय की त्याच्यातनं भावेश कावरे नावाचा हा व्यक्ती आहे। ह्या व्यक्तीची ही हिंमत झाली कारण त्याच्यामागे असणारा बिल्डर, ज्या बिल्डिंगमध्ये तो फ्लॅट विकतोय, तो बिल्डर कदाचित ह्या गोष्टीमध्ये असू शकतो आणि त्या बिल्डरला, म्हणजे आता हे ताडदेव विभाग म्हणजे मलबार विधानसभा या भागाचं प्रतिनिधित्व करतात आमदार मंगलप्रभात लोढा। इकडचे सर्व बिल्डर आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या हातात आहेत आणि मंगलप्रभात लोढांनी याच्यापूर्वी पण मांसाहारी आणि शाकाहारी, मराठी आणि गुजराती राजस्थानी असे वाद निर्माण केलेले आहेत। तर कदाचित आम्हाला अशी शंका आहे की या वादाच्या मागे मंगलप्रभात लोढा पण असू शकतात आणि जाणून बुजून मराठी माणसांना, मांसाहारी लोकांना, कोळी बांधवांना डावलण्यासाठी हे अशा प्रकारच्या जाहिराती मुद्दामून हे प्रदर्शित करत आहेत। परंतु खरं तर भावेश कावरे जे आहेत, तुम्ही ज्यांचं नाव घेतलं तर रिअल इस्टेट ब्रोकर एजंट, त्यांनी मात्र खरं तर माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडली की मराठी माणसं देखील अनेक शाकाहारी असतात, तर त्यांना देखील तुम्ही डावलण्याचा प्रयत्न करणार आहात का सगळ्या गोष्टींमधनं? आणि जर एखादी ज्या इमारतीमध्ये जो फ्लॅट रिसेलला आलेला आहे त्याच्याकडे तो व्यक्ती देखील मराठी आहे आणि त्याची देखील हीच मागणी आहे की एखादा शाकाहारी कुटुंबाला ते जे घर आहे ते विकायचं, म्हणून अशा पद्धतीची त्याची समोरून प्रतिक्रिया. बघा, तुम्ही एक 10-15 वर्षापूर्वी बघितलं असेल तर शाकाहारी आणि मांसाहारी हा मुंबईमध्ये कित्येक शाकाहारी मराठी लोक राहत आहेत, पण शाकाहारी आणि मांसाहारी हा वाद कधीच निर्माण झाला नाही। मराठी लोकांनी हा वाद कधीच काढला नाहीये। आता हे भावेश कावरे हे फक्त प्याद आहे, तो आता सारवासारव करतोय की त्या मराठी माणसानेच आम्हाला सांगितलं, हे फक्त दिखाऊपणा आहे। याच्या मागे कुठेतरी सुप्त हे तुम्हाला हाच दिसतोय की मोठ्या मोठ्या टॉवरमध्ये शाकाहारी लोकांना घरं द्यायची नाहीत। आत्ता तर विकत तो सोडा, भाड्यानेही घरं मिळत नाही आहेत। त्याच्यामुळे हे भावेश कावरे हा प्याद आहे, याच्या मागचा सूत्रधार पोलिसांनी शोधावा, अशीच मागणी आम्ही पोलिसांकडे केलेली आहे। परंतु ही जी इमारत, तुम्ही स्वतः या विधानसभेचे विभागाध्यक्ष आहात आणि संपूर्ण ही इमारत ताडदेवमध्येच येते, ती इमारत नक्की कोणती आहे? त्या इमारतीचा विकासक कोण आहे? त्यांनी अशा पद्धतीची अट वगैरे घातली आहे का? या सगळ्या संदर्भाची माहिती तुम्ही स्वतः घेतली? याची मी माहिती घेतलेली आहे, त्या इमारतीचं लोकेशन पण कळालं आहे, पण अजून आमच्याकडे कन्फर्मेशन नसल्यामुळे, नाही तर एवढ्या वेळात त्या इमारतीमध्ये आम्ही धांगडधिंगा नक्कीच केला असतं। पण आम्हाला ही पण भीती आहे की थोड्या वेळाने पोलीस बंदोबस्त त्या इमारतीच्या खाली लागेल, त्यावेळेला सगळ्यात मुंबईलाच कळेल की ती इमारत कुठली आहे। पण एक नक्की तुम्हाला सांगतो, त्या इमारतीच्या विकासकावर आणि या भावेश कावरेला आम्ही आमचा मनसे दणका देणार म्हणजे देणार। परंतु तुमचे फोन उचलत नाही किंवा तुमच्या संपर्कात तो भावेश कावरे नाही आणि त्यातच तुम्ही आता पोलिसांकडे ही सगळी मागणी करताय आणि दुसरीकडे तुम्ही म्हणतात की मंगलप्रभात लोढा देखील या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे असू शकतात। खरं तर या सगळ्या संदर्भाचे काही पुरावे आहेत का मंगलप्रभात लोढा या गोष्टीच्या पाठी आहेत? याच्यासाठी पुरावे द्यायची गरज काय? गेले कित्येक वर्षांपासून आपण बघतोय की ह्या मुंबईमध्ये मराठी गुजराती जो वाद आहे, मराठी मारवाडी जो वाद आहे, तो कोण निर्माण करतोय? त्याचे आरोप याच्यापूर्वी पण कित्येक वेळा झालेले आहेत, तुमच्या प्रसारमाध्यमांनीच ते दाखवलेले आहेत। आता गॅस सिलेंडरचा विषय, त्यांनी जैन समाजाला गॅस सिलेंडर द्यायचं सांगितलं, त्याच्यानंतर पांढऱ्या पट्ट्याचा विषय, प्रत्येक ठिकाणी मंगलप्रभात लोढा यांची सारव करतोय। मांसाहारी लोकांचा विषय, तुम्ही चौपाटीच्या बोटी उचलल्या गेल्या, ते कोणाच्या? माझ्याकडे प्रत आहे, मंगलप्रभात लोढा यांच्या आदेशावरनं कोळी लोकांच्या बोटी उचलल्या गेलेल्या आहेत। मंगलप्रभात लोढांना, आम्ही आता या विभागात राहतो आणि आम्हालाही माहिती आहे मंगलप्रभात लोढा कसे छुपं राजकारण करतात, इथे शाकाहारी लोकांना कसं डावलतात। आमचा जन्म ह्या विभागात झालेला आहे हो, त्यामुळे आम्हाला कुठल्या पुराव्याची
आणि कुठल्या गोष्टींची गरज नाही आहे. आम्हाला जे दिसतंय, इकडच्या समाजाला ते दिसतंय, तेच आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतोय. ही एक इमारत तुम्ही सांगताय की ह्या इमारतीमध्ये अनेक इमारती आहेत या मलबार हिल विधानसभेमध्ये ज्या ठिकाणी मांसाहार जो आहे तो वर्ज्य केला जातो आणि तिथे फक्त शाकाहारी लोक राहतात. अशा परिस्थितीत तुम्ही सगळ्या तुमच्या विभागाचा तुम्ही आढावा घेणार आहात का? म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे जे काही मराठी माणसांना वगळलं जात आहे किंवा मराठी व्यक्तींना त्या ठिकाणी घरं दिली जात नाहीयेत, त्यांना भाड्याने राहू दिलं जात नाहीये कारण की ते मांसाहार करतात म्हणून, अशी सगळी माहिती तुमच्याकडे पूर्ण आहे का तुमच्याकडे? बघा, गेल्या वर्षीच मला वाटतं आपले देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं की समाजात असं शाकाहारी मांसाहारी अशा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवर तात्काळ कारवाई करावी, असं देवेंद्र फडणवीस यांचं स्टेटमेंट आहे. आणि हे आत्ताच चालू नाही आहे, हे गेले 2014 पासून जेव्हापासून भाजपाचं सरकार राज्यात आलेलं आहे ना, तेव्हापासून हा वाद जास्त निर्माण होतोय. आज अख्ख्या मुंबईमध्ये, हा फक्त ह्या परिसरात नाही, मुंबईमध्ये तुम्ही कुठेही जा, कांजूर जा, घाटकोपर जा, त्या प्रत्येक ठिकाणी जेव्हा नवीन टॉवर तयार होतो तेव्हा विकासक छुप्या पद्धतीने हेच सांगत असतो. हे फक्त जाहीर झालं आज, पण याच्या आधी पण विकासक छुप्या पद्धतीने हेच सांगत असतो की इथे फक्त शाकाहारी लोकांनाच घर मिळेल, जैन लोकांनाच घर मिळेल. उलट प्रशासनाचं फेल्युअर आहे की प्रशासन म्हणजे राज्य सरकार, केंद्र सरकार असो, महापालिका असो, इथे मराठी लोकांना डावलण्यासाठी, इथे मांसाहार खाणाऱ्या लोकांना डावलण्यासाठी हे सगळे प्रकार चालू आहेत आणि इथे प्रशासनाने लक्ष द्यायची गरज आहे. खरं तर पण आता तुम्ही जी मागणी करताय ताडदेव पोलीस स्थानकात की भावेश कावरे विरोधात गुन्हा दाखल व्हावा म्हणून, परंतु तो गुन्हा दाखल झाला नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? बघा, आम्ही पोलिसांना स्पष्ट लिहिलेलं आहे, या प्रकरणात कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल. जर पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपली जबाबदारी पार पाडायला आत्ता पण तयार आहे. त्यामुळे आम्ही खळखटॅक करूच, त्याला जो दणका द्यायचा आहे तो दणका देऊच. आणि त्याला आम्ही आता त्या बिल्डिंगचा आम्हाला जर माहिती मिळाली लगेच तर आम्ही तिथे कसे मांसाहारी येत नाहीत हेच बघतो. तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. दिनेश पुंडे होते, जे मलबार हिल विधानसभेचे मनसेचे विभाग अध्यक्ष आहे. त्यांनी थेट इशारा दिलेला आहे की खरं तर ताडदेव पोलिसांनी भावेश कावरेच्या विरोधात गुन्हा दाखल करून घ्यावा, अन्यथा आम्ही मनसेचा खळखटॅक जो आहे तो आम्ही करू. त्यावेळेस मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आला तर आम्हाला जबाबदार धरू नये, अशी थेट स्पष्ट भूमिका दिनेश पुंडे यांनी त्या पत्रामध्ये नमूद केलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.